टीईटी पेपरफुटी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींना आज भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आलेला. या तीनही आरोपींना न्यायालयाने 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आणि या प्रकरणात कोंडगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत बिहारमधील राजीव शाव वयवर्ष 45, आकाश कुमार वयवर्ष 30 आणि हरियाणातील धीरज सिंग वयवर्ष 28 यांना अटक केली. 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा रद्द होण्यास कारणीभूत ठरलेल्या पेपरफुटी प्रकरणात कोंडगाव पोलिसांनी सापळा रचून तीनही आरोपींना अटक केली होती. आरोपींकडून तब्बल 1.5 कोटी रुपयांना विक्रीसाठी आणण्यात आलेले 4 प्रश्नपत्रिका संच जप्त करण्यात आले. अटक केल्यानंतर तीनही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे. तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. युक्तिवादानंतर न्यायालयाने तीनही आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोर्टामध्ये आज 281/2026 असा कोंडगावला गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या संदर्भात 3 आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत. तिघांना पण मेहरबान न्यायालयात वेळेत हजर केलेलं आहे आणि 10 दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली आहे. प्रॉसिक्युशनच्या म्हणण्यानुसार जो काही TATचा जो पेपर आहे तो फोडण्यात आलेला आहे. त्याच्याने 10 लाख विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रातलं नुकसान होणार आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी PCसाठी प्रयत्न केलेले आहेत. आपण एक बचाव पक्षाचे वकील म्हणून त्यांना संधी देण्यात यावी, अथवा त्यांना संधी का मिळू नये अथवा का देऊ नये या संदर्भात त्या ठिकाणी आमचं आर्ग्युमेंट झालेलं आहे. आर्ग्युमेंटमध्ये त्यांचा विषय होता का आम्हाला यांचा सखोलमध्ये तपास करायचा आहे, पाहिजे असलेले आरोपी कोण आहेत त्या संदर्भात तपास करणे बाकी आहे आणि त्या संदर्भात त्यांनी ती PC घेतलेली आहे. तर फर्स्ट प्रोडक्शन असल्या कारणामुळे मेहरबान न्यायालयाने सुतार साहेबांच्या कोर्टाने त्यांना पोलीस कस्टडी 6 तारखेपर्यंत दिलेली आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मोठा विषय आहे. पुन्हा बिहार अजून हरियाणा अशा स्टेटमध्ये हा काही पेपर फुटीचा जो काही रॅकेट आहे, आत्ताच मध्ये CETचा पेपर पण फुटला होता, त्या अनुषंगाने भारताचा आणि किंबहुना देशाचा हा विषय मोठा विषय आहे. त्या अनुषंगाने त्यांनी तपास केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना 6 तारखेपर्यंत PC देण्यात आलेलं आहे. बचाव पक्षातर्फे आमची हीच मागणी होती का सदरचे जे आहेत यांना कोणीतरी गुप्त बातमीदारामार्फत बातमी देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने यांनी हा ट्रॅप लावलेला आहे आणि ट्रॅप लावल्यानंतर सदरचा ट्रॅप सक्सेस झालेला आहे आणि त्यांच्याकडनं जे काही डिस्कवरी आहे ती झालेली आहे. कोर्टाला आम्ही पटवून दिलेलं आहे. पण फर्स्ट प्रोडक्शन असल्यामुळे कोर्टाने पण त्याच्यामध्ये प्रॉसिक्युशनच्या बाजूने सदरची PC देण्यात आलेली आहे. आमची मागणी पण कोर्टाने ग्राह्य धरलेली आहे. 10 दिवसाची पोलीस कस्टडी होती, 7-8 दिवसावर आणलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी भिवंडी.